नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मजेत राहायलाच पाहिजे. तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण जो मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरकॉम दाखवला होता EGS कंपनीचा, त्याचं आपण अनबॉक्सिंग केलं होतं. तर इन्स्टॉलेशन केलं नाही आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टॉलेशन कसं करायचं आपल्या नवीन हेल्मेटवरती जो LS2चा आपण घेतलेला आहे. तर त्या LS2 हेल्मेटमध्ये आपण ते इंटरकॉम सेटअप करणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो कसं इन्स्टॉलेशन करणार आहे. तर मित्रांनो, आपला हा EGS कंपनीचा Q8 इंटरकॉम आहे. तो आपण आपल्या ह्या LS2 हेल्मेटला आपण इन्स्टॉलेशन करणार आहे. तर पहिलं आपल्याला हे दोन्ही पॅडिंग बघा काढावी लागतील आणि त्याच्यानंतर हे मिडलचं हे काढावे लागेल. तर चला वेळ न वाया घालवता फटाफट आपण हे पॅडिंग काढून घेऊया. तर मित्रांनो, आपला हा इंटरकॉमचा सेटअप करून झालेला आहे. हे बघा, ही अशी काही कुठे वायरिंग तुम्हाला दिसणार नाही जास्त. ही अशी आपण वायर इथं सोडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पॅडिंग एकदम परफेक्ट लागलेली आहे. कुठे वर खाली झालेलं नाही आहे, एकदम परफेक्ट आहे. आपण माईक आपला हा इथे लावलेला आहे एकदम कोपऱ्यात. तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही. बघा, इथे माईक आपण लावलेला आहे. हा आपला इंटरकॉम असा इथे स्लाइड केला आणि त्याच्यानंतर ही वायर अशी झाला हे अशी काही. आणि आपल्याला जर एंटीना वर करायचा असेल, हे बघा एकदम परफेक्ट असा काही आपला हा इंटरकॉमचा सेटअप. जास्त हेवी पण नाही वाटत, एकदम नॉर्मल आहे. काढायचं असेल तर फक्त ही वायर करायची, स्लाइड करायचा, झाला एकदम परफेक्ट. तर तुम्हाला घालून दाखवतो. हे बघा, असा काही हा सेटअप आहे इंटरकॉम आपला. इथे तुम्ही एंटीना वर करू शकता, हा खाली करू शकता, इथे हँडल करू शकता तुम्ही इथे. हे बघा, असा काही लुक आहे फ्रंट, एक नंबर. ह्याचा ऑडिओ सॅम्पल आणि हे सगळं तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल, पूर्ण फुल डिटेल फुल व्हिडिओ. नक्की विजिट करा अजित मोरे व्लॉग्स आणि शेवटपर्यंत बघा. लाईक, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. चला भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.